बाप काय असतो फक्त तेवढं सांगायचं. सांगणं एवढ्यासाठी की माझे वडील जाऊन 1.5 महिना झालाय. 1.5 महिन्याआधी माझे वडील गेले आणि वडील गेल्यानंतर काय अवस्था असते बस मोजून काही मिनिटात सांगेल आणि थांबेल. आतापर्यंत वेद, शास्त्र, पुराण, व्याख्यान, कविता, सिनेमे, नाटक, सेमिनार याच्यात सगळ्यामध्ये तोंड भरून कौतुक केलं आईचं. साने गुरुजी म्हणता, आई माझ्या गुरु, आई कल्पतरू, कारुण्य सिंधू आई, वात्सल्य सिंधू आई, तुझं बोलवू मी आता सांग कोणत्या उपाय. हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर, दोघांचं संयुक्त मिश्रण म्हणजे आई. स्वामी तिन्ही जगाचा, अरे स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई गेली की माणूस भिकारी होतो, पण मग बाप गेला की काय होतो हे कोणीतरी सांगायला पाहिजे होतं. आतापर्यंत बाप रंगवला, चिडखोर, संतापी, रागीट, मारझोड करणारा, ताटावरतून उठून जाणारा, आईच्या अंगावर खेकसणारा, सगळ्यांनी बाप रंगवला असाच. आईचं प्रेम व्यक्त आहे, बापाचं प्रेम अव्यक्त आहे. आईचं प्रेम सांगावं लागत नाही, दुर्दैवानं बापाचं प्रेम समाजाला सांगावं लागतंय. का? जन्म देता है वो ज्ञान जिनसे मिला, थांब कर उनकी उंगली है बचपन पला. कितने उपकार हैं क्या कहें, ये बताना नासान है. बापाचे उपकार नाही सांगतायत, नाही बोलतायत, नाही सांगतायत. भारताला माता म्हणतात, पांडुरंगाला विठाई म्हणतात, ज्ञानोबरायांना माऊली म्हणतात, पण मातीतून, मनातून, देशातून बाप कधीच मायनत झाला. शाळेमध्ये लेकरांना जर निबंध लिहायचा सांगितलं तर लेकर माझी आईच लिहितात, माझा बाप लिहित नाही. मनातल्या गोष्टी जर सांगायच्या असल्या तर लेकरू आईजवळच सांगतं. शाळेत काही मॅटर झालं तर पोरगा आईलाच सांगतं. काही मागायचं तर आईजवळच मागतं. मन मोकळेपणानं आईसोबतच बोलतो. शक्यतो 99% मुलं बापाशी मोकळेपणाने बोलत नाही. का? का लेकरू बापावर प्रेम करत नाही, आईवरती प्रेम करतं, मन मोकळेपणाने आईशी गप्पा मारतं, बापाशी बोलत नाही? त्याच्या मागचं एकच कारण आहे, त्या लेकराला लहानपणापासून आई एकच गोष्ट सांगते, तिकडे जाऊ नको, बाबा मारतील. ते खाऊ नको, बाबा मारतील. ते पाहू नको, बाबा मारतील. बाबा मारतील, बाबा मारतील, बाबा मारतील. त्याच्या कानावर असं आदळतं, त्याला असं वाटतं की हा बाबा फक्त मारायलाच जन्माला आले आहे. त्याच्यामुळे लेकरू हळूहळू हळूहळू बापापासून दूर निघून जातं. बाप खरंच तसा असतो का? अजिबात नाही. तुमचं लेकरू जर शाळेत गेलं, शाळेतून परत आलं, तुम्ही त्याचं दप्तर उघडून त्याचा टिफिन बाहेर काढतात. त्या टिफिनमध्ये जर अर्धी चतकोर चपाती जर परत आली तर मायच्या मनात नको नको ती विचार येतात. याला बरं वाटत नसेल का? ह्याच्या पोटात गडबड असेल का? याला भाजी आवडली नसेल का? याची तब्येत बरी नसेल का? तुला दुसरी भाजी बनवून देऊ का? तुला ऑनलाईन काही मागून देऊ का? तुला 2 मिनिटात मॅगी बनवून देऊ का? म्हणजे लेकराच्या एका वेळेच्या जेवणाची चिंता करते ती आई असते, पण लेकरांच्या आयुष्यभराच्या भाकरीची चिंता करतो तो बाप असतो. दुर्दैवानं एका वेळेच्या भाकरीची चिंता करणारी माय लक्षात राहिली, पण आयुष्यभराची शिदुरी ज्याने बनवून ठेवली तो ध्यानातच राहिला नाही. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातील पाणी. झिजू झिजू संसाराचा गाळा हाकला, वठामध्ये हासू जरी कणा वाकला. घडीभर थांब गड्या, ऐक त्याची धाप रे, लई अवघड आहे गड्या, उमगाया बाप रे, उमगाया बाप रे, लई अवघड आहे गड्या, उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. नाही कळत बाप, नाही कळाला बाप. रामा वनवासाला जाऊ नको म्हणून कौशल्या माता सगळ्यांना दिसली, पण राम वनवासाला गेले म्हणून राम राम करत जीव सोडणारा बाप दशरथ ध्यानातच नाही. जनी गंधासे कडेल माझ्या बाळाला मारेल, लपवा लपवा जग जेठी. माता देवकी सांगते, माझ्या कृष्णाला, माझ्या सावड्याला, माझ्या 8व्या लेकराला वाचवा. कृष्णाला वाचवा म्हणून रडणारी देवकी भागवतात सांगितली.
पण त्या लेकराला सुरक्षित गोकुळात पोहोचवण्याकरता यमुनेच्या महापुरातून स्वतःचा जीव धोक्यात घालणारा बाप वसुदेव आमच्या ध्यानातच नाही. जिजाऊनं छत्रपती शिवरायांना घडवलं, सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. पण शहाजीराजांचं काय? बाप लक्षात राहत नाही, बापाचं कर्तृत्व ध्यानात राहत नाही. फार बोटावर मोजण्या इतके लेकर आहेत, फार बोटावर मोजण्या इतकेच लेकर आहेत पंडलिकरावांसारखे आणि सुधीर भाऊंसारखे, की जे आपल्या वडिलांच्या कर्तृत्वाचे 3-3 वर्ष त्या ठिकाणी अंतःकरणात स्मृती तेवत ठेवतात. असे फार मोजके लोक आहेत हो बापाच्या कर्तृत्वाची जाणीव असणारे. बाप तलवार आहे, बाप ढाल आहे, बाप मशाल आहे. तुमच्यासाठी संसार रूपी रणांगणावरती लढणारी तलवार म्हणजे बाप. तुमच्यावर संकट आले की ते संकट आपल्या अंगावर घेणारी ढाल म्हणजे बाप. मशाल स्वतः जळते पण दुसऱ्याला उजेड देते, तसं स्वतःचं जीवन दुःखात जाळून आपल्या लेकरांना सुखरूप प्रकाश देणारी मशाल म्हणजे बाप आहे. ती मशालच आमच्या ध्यानात राहिली नाही. माणूस किती कठोर असू द्या, निर्दय असू द्या, पाषाण हृदय असू द्या, त्याला 2 वेळा रडावं लागतं. एकदा त्याची मुलगी त्याचं घर सोडून सासरी जायला निघते तेव्हा, आणि दुसऱ्यांदा जेव्हा त्याचाच मुलगा त्याला त्याच्या घरातून घराच्या बाहेर हुसकावतो तेव्हा. म्हणून बापाची रिस्पेक्ट करत जा. माझ्या तरुण भावांना सांगेल, जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाला एकदा कडकडून मिठी मारून घ्या, कारण ते दैवत एकदा गेलं की पुन्हा कधीच मिळत नाही, कधीच सापडत नाही. आई गेल्याशिवाय आईची किंमत कळत नाही, आणि आपण बाप झाल्याशिवाय आपल्याला आपला बाप कळत नाही. पण दुर्दैवानं जेव्हा आपल्याला बाप कळतो तेव्हा आपला बाप फोटोत जाऊन बसलेला असतो. जिवंतपणे बापाचे रिस्पेक्ट करा. त्याग, बलिदान, समर्पण इज इक्वल टू बाप. ज्याच्या जीवनात त्याग आहे, बलिदान आहे, समर्पण आहे, त्याला बाप म्हणता. या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे बाप आहे. माय बापू, आम्ही एखाद्या मंदिरात गेलो तर आमचं लक्ष कळसाकडे जातं. कळस किती सुंदर आहे, नक्षीकाम किती चांगलं, शिखर किती उंच आहे, कलर किती चांगला आहे, पण पायरीच्या दगडाबद्दल कोणी बोलत नाही. आणि याचा राग त्या पायरीच्या दगडाला कधी आला नाही. त्याला असं कधी वाटलं नाही की या मंदिराचा सगळा भार माझ्या खांद्यावर आहे आणि सगळे कौतुक त्या कळसाचं करतायत. म्हणून त्याने असं कधी म्हटलं नाही की मी 10 मिनिटं बाहेर येतो. त्याला माहिती मी बाहेर आलो की मंदिर खाली येईल. हां, त्याच्यावर लोकांनी चपला काढल्यात, त्याच्यावर बसलेत, त्याच्यावर पाय दिला. हा मायबाप, म्हणून की काय आपण मंदिरात जाताना अगोदर त्या पायरीच्या दगडाचा नमस्कार करतो आणि नंतर देवाचा. का? तुझ्यामुळे हे मंदिर सुरक्षित आहे, अख्खा भार तुझ्यावरती आहे, म्हणून देवाच्या आधी पायरीच्या दगडा तुला नमस्कार. तसा तुमच्या माझ्या संसाररूपी पायरीचा दगड तुमचा माझा बाप आहे, ज्याने अख्खा भार आपल्या डोक्यावरती आयुष्यभर वाहून घेतलेला आहे. काय मजा. माझ्या बहिणींसाठी सांगतो, तुम्ही जन्माला आले सगळ्यांचे चेहरे पडले होते, इव्हन माईचा सुद्धा. पैदा हुई घर में मेरे मातम सा छाया था, पापा मेरे खुश थे मुझे माँ ने बताया था. सगळे नाराज झाले, फक्त बाप खुश होता, माझ्या घरात लक्ष्मी आली म्हणून. तुमचे सगळे लाड तुमचा बाप पुरवतो. तुमचं लग्न ठरल्यापासून तुमचं लग्न लागेपर्यंत ज्याची रात्रीची झोप उडते तो बाप आहे. तुमचं लग्न ठरल्यापासून तुमचं लग्न लागेपर्यंत ज्याची अर्धी भाकरी कमी होते तो बाप आहे. तुमच्या लग्नात जो सगळ्यांच्या पाया पडला, जो बाप कधीच झुकला नाही, पण तुमच्या लग्नात सगळ्यांच्या पाया पडला. तुमच्या लग्नात सगळे लोक पोट भरून जेवून गेले, पण एक माणूस दिवसभर उपवासी होता, आणि तो आहे तुमचा बाप. दिवसभर उपवासी होता. काय मजा आली बापाची. पोरीला निरोप देताना पोरीच्या नजरला नजर लावेल. मुलीची बापाची नजर झाली. जो बाप कधीच रडला नाही, ज्याच्या डोळ्यात कधीच आसवा आले नाही, त्याची आई गेली तो रडला नाही, बाप गेला रडला नाही, नाना प्रकारच्या संकटांना सामोरा गेला पण बाप रडला नाही. पण पोरीला निरोप देताना बाप लहान लेकरासारखा रडला. जो कधी झुकला नाही, कधी कोणाच्या समोर त्याने हात पसरले नाही. पण तुमचं लग्न लागल्यावर तुमच्या सासू सासऱ्यांच्या समोर बापाने पदर पसरला. विहीन बाई विनंती करीतो, पदरात घ्या हो आम्हाला, लेक समजुनी तिला ओ आपुले माया पांगरगाला, काळजाचा तुकडा दिला मी हुर हुर वाटे मनाला,
लेख समजुनी तिला ओ आपुली माया पांघरगाला. माणूस खिशाचा 5 रुपयाचा पेन दुसऱ्याला देताना 10 वेळा विचार करतो. ज्या बापानं 18 वर्ष काळजाच्या तुकड्याप्रमाणे तळ हाताच्या फोडाप्रमाणे पोरीला सांभाळलं, तो बाप आपल्या मुलीचा हात दुसऱ्याच्या हातात देताना त्या बापाची काय घालमेल होत असेल. बाप आधारवड आहे, बाप तीर्थरूप आहे, बाप तीर्थ स्वरूप आहे. आपल्या बापानं आयुष्यभर आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या. आपल्या बापानं तुटलेली चप्पल सुतळीच्या गाठी मारून वापरली. आपला बाप भर दिवाळीला फाटक्या कपड्यानं राहिला. बरेच बाप असे आहेत की ज्यांच्या मोबाईलचं वरचं टफन ग्लास फुटला आहे, स्क्रीन सेवर फुटलेलं आहे, नम्र दिसत नाही, पण बाप तोच मोबाईल वर्षानुवर्ष वापरतो. पण पोरगी कॉलेजला गेली आणि जर पोरगीने डिमांड केला, बाप कर्ज काढून का होईना पोरीला अँड्रॉइड मोबाईल देऊन. फक्त त्या पोरीची जबाबदारी की आपल्या बापांना आपल्यावरती लई मोठा विश्वास टाकलाय, बस त्या विश्वासाला बापाच्या तडा देऊ नका, एवढी एकच विनंती करतो. तू का म्हणे कारण नाशवंतासाठी देवास व्याटी पाडतो ज्ञानेश्वर माऊली.